नमस्कार माझे द्राक्ष बागायतदार मित्रांनो। तर आजची परिस्थिती बघता सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे द्राक्ष बागायतदार मित्रांनो, छाटण्या ह्या बऱ्यापैकी सगळे एका वेळेस यायला लागल्यात। तर छाटण्या ही एका वेळेस आल्यानंतर आपण आपल्या सगळ्या जी द्राक्षे आहेत बेदाना असेल याची क्वालिटी गुणवत्ता कशी राखायची याच्याविषयी मी अगदी 1 मिनिटात सांगतोय। तर जे एक्सपोर्ट करणार आहेत ह्यांनी 100% एक्सपोर्टच करायचा, की जेणेकरून मागं माल शिल्लक राहील असं कुठलंही माल तयार करू नका। 100% एक्सपोर्ट होईल असा माल करा। जे टेबल ग्रेप्स करणार आहेत त्यांनी टेबल ग्रेप्स म्हणजे किंवा आपण लोकलला जी विक्री करणार आहे ती 100% लोकल विक्री होणारच माल करा, की जेणेकरून शिल्लक राहिलेला बेदाण्याला टाकतो चालणार नाही का तर बेदाण्याची गुणवत्ता खराब होत्या। आणि जे बेदाना करणार आहेत यांनी दोन्ही तत्वावर बेदाना करू नका। बघू मार्केटला गेलं तर जाऊ दे, राहिलं तर माझा मार्केट होईल असलं काही करू नका। ज्यांनी बेदाना करायचंय बेदाण्याची गुणवत्ता चांगली राखा। तर आता हे सगळं सांगायचं कारण काय, जर एक्सपोर्टचा माल जर 100% गेला आणि जर समजा त्यातनं 100% किंवा 80% गेला तर शिल्लक राहिलेल्या मालाचं काय होतंय, लोकल मार्केटवर त्याचा परिणाम होतोय आणि लोकल मार्केटचं मार्केट ढासळतंय। त्याच्यानंतर जी मार्केट टेबल ग्रेप्स करणार आहेत किंवा लोकल मार्केट करणार आहेत त्या बागायतदारांनी काय करायचं की आपला माल हा 100% लोकल मार्केटला गेला पाहिजे, मागं एकही गट राहिला नाही पाहिजे असं नियोजन लावा। त्याच्यानंतर ज्यांचा बेदाना करायचा आहे त्यांनी बेदाना फक्त बेदाण्यासाठीच प्लॉट सोडा का, तर यावेळेला कमी वेळेत जास्त छाटण्या होणार आहेत आणि या जास्त छाटण्या झाल्यामुळे काय होतंय की एका वेळेस जी द्राक्षे येणार आहेत त्यामुळे एकाचा दर पडायला नको। प्रत्येकाच्या बागा ह्या चांगल्या आणि चांगल्या दरानंच गेल्या पाहिजेत। अशा पद्धतीनं आपल्या द्राक्ष बागा पिकवा आणि या वर्षी आपल्याला चांगलं रेट घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं आपलं नियोजन ठेवा। धन्यवाद।